जे सांगितलं ते होईल. चालेल. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सचिन काटकर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा. समाज सेवक चषक 2022 वावला ग्रुप क्रिकेट संघ कराबे आयोजित ही स्पर्धा आदरणीय BR तांडे साहेब यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा तुम्ही पाहताय. गणपत शेठ मैदान कराबे नगरीचं हे खूप चांगलं हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणामध्ये मात्र तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करताय. अगदी मैदानाच्या अवतीभोवती टोळजंग इमारती आणि त्याच्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे मैदान. आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. तिसरा सामना असेल महापे रुद्र 11 विपक्ष RSA गोठिवली आणि चौथा सामना असेल स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ घाटला विपक्ष रिया 11 कोपर खेरडे. म्हणजे संपूर्ण लढती अतिशय मोठ्या आणि महत्त्वपूर्ण असेल. तर गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी सचिन काटकर तयार. समोर असेल नितीन लेफ्टाम फलंदाज. पहिला फुलटॉस होता ऑन साइड मध्ये. डिपेश मिड विकेटला मात्र हा बॉल ट्रॅव्हल करतो, ढकललाय बॉलला आणि वेगानं मात्र निघून चाललाय बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलपासून आक्रमण. खरं तर चौकार षटकार सगळे मारतात, परंतु पहिल्या बॉलपासून आक्रमण करणारा भारतीय क्रिकेट संघामधला वीरेंद्र सेहवाग होऊन गेला. त्याची आठवण नक्की मी करेल. परंतु इथे लेफ्टी पार्टनर आहे मैदानामध्ये नितीन आणि त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका आला वाशी टीमसाठी. आणि या धावसंख्येत मात्र वाढ झाली आहे. आमचे मनोज पाटील जे खऱ्या अर्थानं वाशी गावाला बिलॉंग करतात एक चांगले समालोचक आहेत. खरं तर त्यांच्या वाणीमध्ये बोलणार नाही कोण आगरी आहे. इतकी चांगली त्यांची राष्ट्रीय भाषा, त्यांचं प्रभुत्व आहे. आम्ही जुगावच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या समवेत जॉईन झालो होतो आणि इथे मात्र कमबॅक सचिन काटकरनं कमबॅक केला. पहिला बॉल फुलटॉस होता आणि त्याला मात्र इनफिल्डच्या वरून खेळून काढला होता नितीननं आणि त्यानंतर मात्र आपल्या लाईन लेंथवर मात्र नियंत्रण ठेवलं सचिन काटकरनं. टप्पा चांगला होता आणि लेंथ देखील तेवढी सुंदर होती. आणि इथे मात्र हा डॉट बॉल डॉट चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालं सचिन काटकरला. आजच्या दिवसातील दुसरा सामना इथून जो जिंकेल त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळणार आहोत बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव या टीमच्या सोबत. राऊंड विकेट लेफ्ट ड्राईव्ह ऑन साइड मध्ये पुन्हा एकदा मिडॉनला क्लिअर केलंय. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषा पार नितीनच्या बॅटमधून आलाय. अजून एक चांगला लाजवाब चौकार. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये चालली आहे. हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 8 धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग खरं तर चालली आहे नितीनकडून. सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. अतिथी देवो भव ही संस्कृती, त्या संस्कृतीचं जतन मात्र आज वावला ग्रुप क्रिकेट संघ करावे यांच्या माध्यमातून केला जातोय. समाजसेवक चषक 2022चं हे भव्य दिव्य पर्व, स्पर्धेतला दुसरा दिवस आणि चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही आज या स्पर्धेमध्ये बघताय. अंबापाडा विपक्ष वाशी अशी ही लढत आहे. KCC अंबापाडा संघ आणि एका बाजूने वाशी या दोन संघांमध्ये ही लढत. राऊंड विकेट सचिन काटकरचा बॉल लाऊड अपील झाली आहे. बॅटला ब्रश केलंय, एज लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं झेल पकडलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र हा पहिला धक्का बसला. तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वाशी या टीमला खेळाडू पास झालाय नितीन. याच दरम्यान आपण पाहता या व्यासपीठावर स्थानापन्न स्पर्धेकरता क्रिकेटच्या स्पर्धांकरता नेहमीच त्यांचं एक विशेष सहकार्य लाभतं, त्यांची उपस्थिती देखील लाभते. आदरणीय रघुनाथजी तांडेल सर, आदरणीय नाना यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातं. प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ म्हटलं जातं. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचा आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे कारण योगदान चांगलं आहे या करावे गावच्या टेनिस क्रिकेट करता. सन्माननीय पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय मयुरेश. पहिला खेळाडू बाद झाला होता नितीन आणि दुसऱ्या बाजूला नॉस्टॉकिंग यांना खेळाडू तुम्ही पाहताय जो मैदानामध्ये आहे राकेश. वैयक्तिक 8 धावांचं योगदान दिलं आणि खरं तर खेळाडूवृत्ती दाखवली आहे मैदानामध्ये नितीननं. पंचाचा निर्णय येण्या अगोदर त्याने मैदान सोडलं. त्याला माहिती होतं बॅटला स्पर्श झाला बॉल आणि स्वतःहून मैदान सोडलं आणि त्यानंतर मात्र पंचाचा निर्णय देखील आला होता. फलंदाज बाद. ही खेळाडूवृत्ती आजकाल फार कमी पाहायला मिळते अनेक खेळाडूंमध्ये आणि आज मात्र एक चांगलं खरं तर त्याच्याकडून देखील इथे पाहायला मिळालं. खूप चांगलं प्रदर्शन. अंबापाडा संघाचा सचिन काटकर पहिल्या षटकामध्ये कमबॅक करतोय. धावसंख्येचा विचार केला 8 धावा धावफलकावरती आहेत.
2 चौकार आले होते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मयुरेश हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. खरं तर प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीमध्ये रूपांतर करण्यासाठी हा खेळाडू सज्ज झालाय आणि स्वतःच्या पॉलोद्रूमध्ये लाजवाब एफर्ट हे डायरेक्ट हिट देखील केलं आणि इथे मात्र आल्या पाहुली माघारी परतावं लागेल मयुरेश या खेळाडूला. अतिघाई संकटात नाही. खरं तर हा शॉर्ट सिलेक्शन त्याने चांगला केला, पण इथे रन्स घेणं गरजेचं नव्हतं असं देखील म्हणावं लागेल, कारण समोर स्वतः कॅप्टन होता सचिन काटकर. त्याने प्रसंगावधान दाखवलं आणि डायरेक्ट हिट केला नॉनस्टॉकिंग एंडला आणि अगदी योग्य वेळी मात्र खेळाडू इथे बाद होतोय. आपल्या पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचला नव्हता मयुरेश. खरं तर आपल्याच धूनमध्ये बाद झाल्यानंतर तो वेगळ्या डगआउटमध्ये चालला होता. Navnath. 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 मयुरेश स्वस्तात बाद झाला, टेन्शन आलं त्याला आणि त्यानंतर आता 4थ्या क्रमांकावरती कार्तिक मैदानामध्ये आलाय. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू 8 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मात्र बॉल फीड केला जातोय आणि इथे मात्र सिंगल रन चोरली गेली आहे. कार्तिक आणि राकेश या दोन्ही खेळाडूंकडून सिंगलने मात्र डावाला पुढे घेऊन चालला राकेश हा खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाशी टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 9 धावा. खरं तर आज 19 फेब्रुवारी, खरं तर 19 फेब्रुवारी जगात भारी शिवजयंती, घराघरा शिवजयंती मनामनात. 19 फेब्रुवारी म्हणजे माझ्या राजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ढोल ताशे वाजलेच पाहिजेत, पण हे सगळं करताना मात्र आपल्या हातात दारूची बाटली नसली पाहिजे. शिवजयंतीला गावागावात मिरवणुका निघाल्या पाहिजेत, पण त्या मिरवणुकीत डीजेवर गाणी न वाजता शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा नामोघोष घुमला पाहिजे. शिवजयंती का साजरी करावी? हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास घराघरांत पोहोचावा यासाठी साजरी करावी शिवजयंती. गावागावातील संघटन, गावागावातील एकोपा वाढावा, गावागावातील मतभेद दूर व्हावे यासाठी साजरी करावी शिवजयंती. महाराष्ट्रातील तरुण व्यसनापासून दूर राहावा, शिवछत्रपतींच्या विचारावर चालावा यासाठी साजरी करावी शिवजयंती. अरे स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता आहे, त्या देवतेचं पावित्र्य आपल्याकडून राखला जावा यासाठी साजरी करावी शिवजयंती. राजे तुम्ही जन्माला या, पण आमच्या घरात नको, दुसऱ्यांच्या घरात जन्माला या हा विचार बदलण्यासाठी साजरी करावी शिवजयंती. सगळ्या जाती धर्मातील माणूस एकत्र येऊन सुखाने आणि आनंदाने नांदावा यासाठी साजरी करावी शिवजयंती. आज खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या जयंतीच्या तुम्हा आम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण पुढच्या षटकाकडे. सेकंड ओव्हरमध्ये यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय जय. शफल झाले होते अक्रॉस द लाईन, अनऑर्थोडॉक्स टाईपचा हा फटका डीप बॅकवर्ड स्पर्धेत मात्र या ठिकाणी बॉल खेळून काढला आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. टायमिंग चांगलं होतं, वेगाचा वापर केला. थँक्यू. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या राजांचा दरारा. आज खरं तर संपूर्ण शिवमय वातावरण तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, आगावेगा फटका खरं तर खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल सिंगल रन बॅट अँड पॅडला खरं तर बॅटला स्पर्श न लागता बॉल मात्र पॅडमध्ये आदळला. त्यानंतर मात्र ही लेग बाईची अतिरिक्त रन्स मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वाशी या टीमला. एका धाब्याने संघ पुढे चालला, धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 16 धावा. पहिला सामना आपण लो स्कोरिंग पाहिला. 46 रनचं पाठलाग अगदी सहजगत्या केलं होतं बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमनं. त्यामुळे तुम्हाला या इनिंगमध्ये एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. फायटिंग टोटल तुम्हाला इथे उभा राहावं लागेल. जर का टार्गेट तुमचं 50+ असेल तर तुम्हाला इथे खरं तर फायटिंग करता येईल पुढच्या सत्रामध्ये. आणि तो प्रयत्न आता राकेश आणि कार्तिक या दोन्ही खेळाडूंना करावा लागेल. सेकंड ओव्हरमध्ये जय हा खेळाडू नावाच बरंच काही जडलंय, जय आहे त्याच्या नावामध्ये आणि असा हा गुणवान गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूनं लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
यावेळेस तुम्ही पाहताय अँगल क्रिएट केलं आणि सरळ बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेग होता या बॉलमध्ये आणि टप्पा चांगला होता आणि तदनंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. सेकंड पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय. या ठिकाणी फिल्डिंगचा विचार केला तर डीप स्क्वेअर लेगमध्ये एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मात्र तुम्ही पाहता डीपेक्सच्या कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. हलक्या हातानं बॉलला खरं तर खेळून काढला. ऑन ड्राईव्हचा फटका, वेगवान सिंगल. इथे कदाचित धोका पत्करावा लागला असता कार्तिकला, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि अतिशय वेगानं मात्र ही रन कंप्लीट केली राकेश आणि कार्तिक या दोन्ही खेळाडूने. एका धावेने संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 2 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. सेकंड ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये सचिननं धावा खर्च केल्या 9. त्या षटकामध्ये विकेट मिळाला होता एक. खरं तर एक विकेट आणि सांघिक यश मिळालं. अशा 2 विकेट त्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितले आणि त्यानंतर आता या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी होत असताना दोन्ही खेळाडूंकडून 8 धावा खर्च केल्या पहिल्या काही बॉलमध्ये. गोलंदाज आहेत मैदानामध्ये जय. पुन्हा एकदा फिरून मारलाय लाजवाब टायमिंग. खरं तर हा ट्रेडमार्क शॉट असेल या खेळाडूचा. राकेशच्या बॅटमधून आहे अजून एक चांगला बहारदार रुबाबदार षटकार. म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. थँक्यू. समस्त आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनानं घेतला एकच डाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय आणि मैदानामध्ये मात्र आपल्या चौफेर टोलीबाजीनं राकेश देखील प्रेक्षकांची मने जिंकतोय. कौतुक करावं लागेल. पुन्हा त्या शपथ झाले होते परंतु इथे दांडी गोल वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे लेंथ चांगली होती. जयची फुलर लेनचा बॉल टप्पा थोडा डीप राहिला आणि डायरेक्ट तुम्ही पाहताय डाव्या यष्टीमध्ये आदळला आणि तदनंतर मात्र क्लीन बॉलच्या स्वरूपात खेळाडू पास झालाय राकेश. थँक्यू. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले. स्वराज्य स्वप्न तव साकार येले. गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा. शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वाशी टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 3 गडी बाद 23 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये जयनं धावा खर्च केल्या 14 आणि नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कॅप्टन टीमचा यावंच मैदानामध्ये दाखल होतोय. सचिन काटकरचा हा बॉल इनसाइड आउट मिड ऑफ मध्ये ढकलला हलक्या हातानं कार्तिकनं आणि खूप वेगानं रन कंप्लीट केली आहे सिंगल. आणि या क्रीडांगणाचा इतिहास खरं तर तुम्ही पाहताय जो खेळाडू आता मैदानामध्ये आला चेतन त्याच्या नावावरती राहिलाय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणारा हा खेळाडू. आता तो खेळाडू मैदानामध्ये आला. भरपूर अपेक्षा खरं तर आता या फलंदाजाकडून वाशी टीमला असेल. कारण आता थोडंसं तुम्हाला स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. धावांची गती तुम्हाला वाढवावी लागेल. जर का रन्स वाढल्या तर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला अंबापाडा संघाला देखील पुढच्या इनिंगमध्ये रोखता येईल. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. सचिन काटकर वेगवान गोलंदाज आपण पाहिला करताना त्या परिसरामध्ये माहुल संघाचा मंगेश वैदी जो विक्रोलियन संघाकडून सातत्याने ओपन क्रिकेट खेळतोय आणि त्याच्या बरोबरीने सचिन काटकर याचा देखील आपण उल्लेख करू.
मंगेश वैती असेल, त्यानंतर कल्पेश माहुलकर कडक, हे दोन खेळाडू त्यांना आपण नेहमी व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहिलं. आणि नवी मुंबई विभागाचा जर विचार केला तर भूषण पाटील हे नाव प्रत्येकाच्या चर्चेमध्ये राहील. रायगडमध्ये अनेक असे खेळाडू आहेत, त्यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. आज टेनिस बॉल क्रिकेट हा खऱ्या तर 7 समुद्र पार पोहोचलाय. याचं कारण आहे या खेळाडूंना स्वतःमध्ये केलेलं प्रोग्रेस आणि त्याचबरोबरीने सोशल मीडिया बॅकफुटला गेले, शॉटम पूल केलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये, उंची देखील घेतली आहे आणि अंतर देखील कापलंय. बॉल मात्र चाललाय सरळ मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा पार षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला चेतनचा. हे भूमिपुत्र बघा भेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा भेटून उठलाय. दिवंगत दिबा पाटील साहेबांबद्दल देखील आपण नक्कीच बोलू. त्यांच्या इतिहासाची पूर्ण माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचू. इथे भरपूर चांगला फटका. खरं तर हा क्लासिकल ड्राईव्ह मेरिटनुसार फटकेबाजी चालली आहे या ठिकाणी चेतनकडून. लेदर क्रिकेट तुम्ही फॉर्मॅट पाहिला असेल, मेरिटनुसार तुम्हाला फटके खेळावे लागतात. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर शफल होऊन म्हणजे साध्या बाजी संघ घुसून अनेक प्लेअर खेळतात. पण इथे चेतनचं कौतुक करावं लागेल. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, फुल फेस ऑफ द बॅट आणि बॉलला मात्र लॉफ्ट केला. त्याने लॉंग ऑफच्या वरून बॉलला पाठवलं, सीमा पार षटकार. हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ, दिवासाहेबांच्याच नावाचा. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खरं तर धावगती वाढवण्याचा प्रयत्न करणारा एखादा खेळाडू हवा होता आणि तो प्रयत्न आता नितीन खरं तर चेतन हा खेळाडू करतो. माफी असावी, नितीन पहिला बाद झाला. आता चेतन त्याच्या बॅटमधून लगातार 2 षटकार आले. ओव्हर द विकेट सचिन काटकरचा बॉल इनसाइड आउट. यावेळेस बॉलला उडवलं कबरच्या वरतून, डीप मध्ये फिल्डिंग चांगली पारा मिळाली. फक्त सिंगल रन, बॅकअप चांगलं आलं आणि इथे मात्र सिंगल रन मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वाशी या टीमला. या सिंगलच्या मदतीनं वाशी टीमची धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 3 गडी बाद 37 धावा. चेतननं खरं तर आता मोमेंटम प्राप्त करून दिला वाशी टीमला. कारण त्यांनी म्हटलं होतं मी किमान 50+ आणि 60च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न करेल आपल्या मुलाखतीमध्ये जेव्हा टॉस झाला होता तेव्हा. आता इथे मात्र खरं तर ही वाटचाल सुरू केली चेतननं आणि एका बाजूनं कार्तिक त्याला चांगली साथ देतोय, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. अनेक अडचणींना आता खरं तर अंबाबार टीमच्या फिल्डर्सला देखील सामोरं जावं लागेल. समोर आता कार्तिक तयार. राऊंड विकेट सचिनचा बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा हा फटका. डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी वेगानं थ्रो करतोय बॉलला, त्या दिशेने बॉल गेला आणि अजून एक सिंगल रन मिळाली. या सिंगलच्या मदतीनं आपण पाहू शकाल 3ऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 38 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. आता येणारे 2 षटक असतील. या 2 षटकामध्ये खरं तर चेतन आणि कार्तिक कशा पद्धतीने डावाला सावरतील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी जाऊया आपण, ऐकूया खरं तर याच गावचा गोड आवाज आमचे समालोचक मित्र राकेशजी तांडेल यांच्याकडे. थँक्यू. येस सर, धन्यवाद रोशन पाटील सर. बघा तारा या गावाला एक चांगलं वलय आहे. या गावातून आलेला हा अतिशय चांगला आवाज, अभ्यासू आवाज आपण पाहिला. आज पावन पर्व साजरं केलं जातं या शिवजयंतीचं. काय आपल्या घोड आवाजाने विश्लेषण केलं, शिवजयंती का साजरी करावी. तरुणांनी देखील या येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिवरायांनी जे केलेलं कार्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं अवगत केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. धन्यवाद रोशन पाटील सर. आपण पाहताय या टेनिस क्रिकेटचा थरार, आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार. एका बाजूला आपण पाहतोय संघ अंबापाडा, तर एका बाजूला पाहतोय आपण संघ KCC अंबापाडा, तर वाशी गावचा हा संघ. धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत 3 बाद 38. नवीन गोलंदाज तोवरचं 4थं षटक आपण पाहता. 4थ्या षटकामध्ये डावपुऱ्याचा हा गोलंदाज, हा फटका.
चेंडू येते शॉट कव्हर पॉइंट मग कव्हर्समध्ये एकच धाव ऋतिक मात्रे गोलंदाजच्या पवित्र्यामध्ये देखील आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे ऋतिक. स्ट्राईक एंडला पाहतोय आंबापाडा संघाचा स्वतः कर्णधार लीड फ्रॉम द फ्रंट. मात्र 5व्या क्रमांकाला फलंदाजीसाठी मिस्टर चेतन याच्या या टेनिस क्रिकेट कारकीर्दीमध्ये आपण पाहिलं तर खूप असे चांगली फलंदाजी आहे, चांगली टेनिस क्रिकेट कारकीर्द देखील त्याने सजवलेली आहे या चेतन यानं. रोशन पाटील सरांनी उल्लेख केला लेदर क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा, ते कॉम्बिनेशन मात्र आपण नेहमीच या ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहतो. धावसंख्या 39, 3 बाद 39. पुन्हा एकदा चेतन सज्ज होतोय फलंदाजी करता. आपण पाहिला तर ज्वेलचा एक नवीन एंड आहे गोलंदाजीचा. हा फटका सजवलाय, चेंडू येतोय डिपिश कव्हर पॉइंट्समध्ये एकच धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सफल होताना या ठिकाणी पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहतोय खेळपट्टीवर 2 फलंदाजांमार्फत. धावसंख्या 41. याच दरम्यान चेतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज ऋतिक देखील सज्ज होतोय. आपण पाहतोय 4थं षटक. हा स्टान्स बदललाय, स्विच हिट, रिव्हर्स शॉट आणि कनेक्शन चांगलं यश मात्र मिळतंय या कनेक्टिव्हिटीला आणि चेंडू जातोय डिपिश गलीमध्ये आणि ट्रॅव्हल करेल हा चौकार. यष्ट्यांच्या मागे चेंडू विसावला. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची समाप्ती. या ठिकाणी ऋतिक कमबॅक करतोय पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये. अजूनपर्यंत सरासरीची गोलंदाजी आहे. ऋतिक याच्या या गोलंदाजीचा कस देखील लागलेला आहे खेळपट्टीवर आणि मैदानावर. धावसंख्या 46. हलकासा टॅप केला, चेंडूला फक्त दिशा परिवर्तित केलो. चेंडू गेला सेकंड स्लिप थर्ड स्लिपमध्ये. एकच धाव आपण पाहताय. सरासरीचं आणि चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट जरी म्हटलं मात्र चांगली गोलंदाजी आहे, कारण 4थं षटक आपण पाहताय चालू आहे. त्याच्यामुळं एक टार्गेट या खेळपट्टीवर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 47. 3 बाद 47. 4थं षटक चालू आहे, कार्यान्वित आहे. 3 बाद 47. अजूनपर्यंत चांगली धावगती आहे, चांगला रन रेट आहे या धावगतीचा. 5 षटकांचे सामने आपण नेहमीच पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाजच्या मार्गावर धावतोय. आगामी चेंडू, हा चेंडू सफल झाला होता आउटसाइड द ऑफ स्टंप. डावपुरी हाताचा आपण नेहमीच पाहतो. यष्ट्या कव्हर करून अतिरिक्त दबाव हाणण्याचा प्रयत्न गोलंदाजांवर, मात्र चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा ऋतिक याचा. षटक संपलं आणि या षटकाचं विश्लेषण. 9 धावा खर्ची केलेल्या आहेत, सरासरीची गोलंदाजी आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय अंबापाडा संघाची धावसंख्या 3 बाद 47. आणि त्यांचं वय वर्ष पाहिलं, अलिबागवरनं ट्रॅव्हल करतात आपल्या या म्हटले या गावांमध्ये. रोहा जर पाहिला, कधी कधी त्यांनी त्यांची माहिती दिली, आमच्यापर्यंत पोचवलं. समालोचकांची एवढी आवड होती की बसमध्ये ट्रॅव्हल करायची अलिबागवरनं.
मग तो रायगडचा काही गावांचा तो परिसर असू दे किंवा नवी मुंबईमध्ये कधी कधी दुधाच्या टेम्पोमध्ये देखील यायचे काका म्हात्रे अलिबाग यांची देखील आठवण मला या प्रसंगी या स्पर्धेच्या या व्यासपीठावरून करावीशी वाटते. यस, बॅक टू द क्रिकेट. सामन्याकडे वळूया, खेळपट्टीकडे वळूया. पुन्हा एकदा 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 5वं षटक टाळतोय स्लॉग वॉर्स. हा फटका सजवलाय, मारलाय, कनेक्शन चांगलं, एलिव्हेशन चांगलं आणि हा येईल षटकार. कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो वर आत्मविश्वास प्रस्थापित करताना या पहिल्या इनिंगमध्ये. हॅलो, बोले तैसा चाले तयाची बंदावी पाऊले असं देखील म्हणावं लागेल, कारण या खेळाडूंना आत्मविश्वास दिला दाखवला होता जेव्हा टॉस गमावला होता. आम्ही पहिल्या सत्रामध्ये किमान 50 ते 60च्या रेंजमध्ये धावा करू, आता 60च्या आसपास हा संघ पोहोचलाय आणि स्वतः ते करतोय हे देखील महत्त्वाचं आणि खरं तर त्याचं कौतुक करावं लागेल. त्याने या क्रीडांगणामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले आणि पुन्हा एकदा तीच दहशत त्याची खरं तर या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांना इथे बघायला मिळाली. यस यस रोशन सर, अजूनपर्यंत आपल्या इनिंगमध्ये 4 षटकार सजवलेली आहेत. ही इनिंग बिल्ड केलेली आहे. कर्णधार आपण पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट त्याच्या माइंडमध्ये होतं हा टॉस जिंकल्यानंतर, पण ते 60 धावा ओव्हरटेक करतील हे टार्गेट आपण पाहतोय. चांगली फलंदाजी अंबापाडा संघाचा हा फलंदाज. हा चेंडू आता मात्र गती परिवर्तन केलं आपण पाहिलं. फ्लाईटमध्ये थोडासा चेंडू आणि चेंडू फलेमध्ये काहीच संबंध नाही. थोडासा लो पॅडवर आदलला चेंडू, मात्र डाव्या स्टिकच्या त्या लाईन ट्रॅकमध्ये होता चेंडू. पंच वर दडपण आणण्याचं एक पायचीचं देखील अपील झालं. यस, आपण पाहताय धावपालक धावा लागलेले आहेत. एकूण 3 गड्याच्या मोबदल्यावर 3 बाद 59. चेतन, मिस्टर चेतन आपण पाहताय अंबापाडा संघाचा कर्णधार स्वतः लीड करतोय, स्वतः एक एक्झाम्पल सेट करतोय त्या खेळपट्टीवर. हा फटका सातत्य आहे गोलंदाजीचा. आता मात्र पूर्णपणे आपण पाहिलं टेनिस क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या चेंडूला. जो टप्पा यॉर्कर डिलिव्हरी आहे, प्रत्युत्तर नाही, मात्र याला देखील प्रत्युत्तर शोधलं ते MS धोनीने. हेलिकॉप्टर शॉट जो खऱ्या अर्थाने प्रसिद्ध केला या क्रिकेट विश्वामध्ये. लगातार आपण पाहिलं 2 चांगले चेंडू, 2 चांगल्या चेंडूची समाप्ती. हे क्रिकेट आहे मी म्हणेन. हेच क्रिकेट आपण पाहतो नेहमीच. एखादा फलंदाज जर आपल्यावर हवी होतोय त्या फलंदाजीच्या बलावर त्याच्यानंतर अंकुश ठेवावा लागतो आणि तेच चित्र त्या खेळपट्टीवर पाहायला मिळालं. आता मात्र फुल टॉस मारलाय, कनेक्टिव्हिटी चांगली, एलिव्हेशन चांगलं आणि हा जाईल डिप्पीशी मिड विकेट, डिप्पी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. हा येतोय एक चांगला फटका, हा षटकार.
दर्जेदार फलंदाज त्याच्या समोर असताना हा दडपण आहे गोलंदाजीचं. हा फटका आता मात्र उंची जास्त आहे, स्वतः गोलंदाज धावतोय फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या आणि झेल टिपतोय. चौथ्या विकेटला पॅव्हिलियनच्या रस्त्याला परतावं लागेल, डगआउटमध्ये जावं लागेल आणि 5 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. अचीव करायचं आहे टार्गेट तर चांगली फलंदाजी करावी लागेल, एक चांगली ओपनिंग पार्टनरशिप करावी लागेल. टॉप ऑर्डर आपल्याला पाहतोय परफॉर्म करावं लागेल या टॉप ऑर्डरला. यस, अंबापाडा संघ, KCC अंबापाडा मुंबई परिसरातील हा संघ आणि आमच्या नवी मुंबई जिल्ह्याचा, नवी मुंबई शहराचा वाशीगाव 11 वाशी संघ. ज्याचं वाशी संघाचा, वाशी गावाचा विचार केला तर खूप मोठ्या मोठ्या रजनी टेनिस क्रिकेटच्या नाईटच्या स्पर्धा देखील त्या मैदानावर भरवल्या जातात, त्याचा देखील उल्लेख केला जातोय. चला लगेच सामना सुरुवात करा. सेकंड इनिंगला लगेच सुरुवात झाली पाहिजे कारण 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. आपण ऐकलं रोशन पाटील सर, तारा या गावातून आलेला हा अतिशय अभ्यासपूर्ण आवाज, अभ्यासपूर्ण समालोचन, सूत्रसंचालन, निवेदन नेहमीच आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मी देखील त्यांना फॉलो करतो. धन्यवाद सर, आपलं देखील एक चांगलं योगदान एक समालोचक म्हणून या स्पर्धेमध्ये जोडलं जातं आमच्या समवेत. चला, फॉर्च्यून इव्हेंटची पूर्ण टीम सज्ज झालेली आहे. टेक्निकल टीम आपण पाहताय पूर्णपणे सज्ज झालेली आहे आणि त्यांचे सहकारी देखील या स्पर्धेमध्ये सज्ज झालेले. चांगले योगदान आहे फॉर्च्यून इव्हेंट. तब्बल आपण पाहिलं तर 4 स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतायत
संपूर्ण टीम ही फॉर्च्यून इव्हेंटची गाडी 4 व्हीलर 4 चाकी गाडी आपल्या मुख्य जो गोलंदाजीचा कक्ष आहे त्याच्या मागलेली एक गाडी आहे. त्याचा रिफ्लेक्शन मात्र फलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकांना त्याचा त्रास होतोय. प्लीज विरुद्ध दिशेला पार करा, विरुद्ध दिशेला प्लीज. ब्लॅक काळ्या रंगाची ती गाडी आहे. यस प्लीज सर, ते काळ्या रंगाची आपण गाडी पाहतोय ब्लॅक स्विफ्ट. आपण प्लीज विरुद्ध दिशेला ती पार करायची आहे. मर्यादित 5 चेंडूमध्ये 66 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. समीकरण हाय समीकरण आहे. जर धावगतीचा विचार केला तर 11ची सरासरी गाठायची आहे. फलंदाज सुवर्धा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला केसीसी अंबाडपाडा संघाचा सचिन कर्णधार, स्वतः कर्णधार सचिन. हा चेंडू पॅडल स्वीप मारायचा होता. बॅटचा इनर एज लागला की काय, चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये बॅटचा एज लागला. मात्र नितीन नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा डावकुऱ्याचा फलंदाज, डावकुऱ्याचा गोलंदाज, पूर्णपणे प्रभाव मागच्या काही वर्षांमध्ये या नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या वलयामध्ये आपण पाहतोय. नितीन याचा नावाचा उल्लेख केला जातोय या वाशेगाव संघाच्या. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज. ओपनिंग पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ओपनर पार्टनरशिप महत्वाची आहे या सामन्यामध्ये. तेजस यस, बॅटचा इनर एज लागला यष्ट्यांच्या मागे. मात्र निर्धाव चेंडूची देखील समाप्ती होताना आपण पाहताय खेळपट्टीवर आणि मैदानावर. नितीन, काय अनुभव आहे नितीन. आणि नितीन यानं या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मागील काही वर्षांमध्ये पूर्णपणे आपल्या गावाचा आणि आपल्या नावाचा जो खेळ दाखवलेला आहे, पूर्णपणे आपली हसलेली गुणवत्ता दाखवलेली आहे या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. तोच नितीन गोलंदाजच्या मार्कवर पहिलं पॉवर प्ले 1चं षटक हाताळतोय. 5 षटकांचा सामना, पॉवर प्ले 2 आपण पाहाल या पूर्ण स्पर्धेमध्ये 6-7 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. बॅक ऑफ द क्रीज जातोय, कट करतोय, चेंडू येतोय मिड ऑफ मध्ये. 1च धाव परिपूर्ण करताना पाहतोय. दोन्ही फलंदाज संत पण सावध खेळ देखील आहे. मात्र गुणवत्ता स्थापित करावी लागेल या खेळपट्टीवर आपल्या या दोन्ही फलंदाजांना अंबापाडाच्या. फक्त आणि फक्त 2 धावा, 4 चेंडू अजूनपर्यंत पॉवर प्ले 1 मध्ये आपण पाहतोय टाकलेले आहेत या नितीन यानं. 3 चेंडू टाकलेले आहेत, माफ करा. आता मात्र लेन पाहिली, टप्पा पाहिला तर खोलवर टप्पा. चेंडू येतोय मिड ऑन मध्ये. 1च आणि दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 1 धावेचं रूपांतर या 2 धावेमध्ये. पॉवर प्लेचं षटक पहिलं क्रमांक हाताळतोय षटक हा नितीन. धावसंख्या 2 ने आपण पुढे सरकताना पाहतोय. धावफलक 4 वर. धावगती चांगली आहे, गोलंदाजीची चांगली ऍक्शन देखील आहे डावपुऱ्या हाताच्या गोलंदाजाची. हा फटका मारलाय, पुल केलाय, चेंडू येतोय लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर केलं. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं 15 ते 20 यार्डचं क्षेत्र धावल्यानंतर चांगली कनेक्टिव्ह आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील, चांगली फेकी देखील. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 6. संत खेळ मात्र सावध खेळ देखील आहे. रणनीती देखील ठरलेली आहे अंबापाडा संघाच्या फलंदाजांची. 5 षटकांच्या या षटकांच्या सामन्यांमध्ये आपल्याकडे टाइम आपण पाहिलं तर संधी कमी मिळतात नेहमीच. हा फटका सजवलाय, काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग. डिफेक्शनच्या कव्हर मध्ये हा फटका चौकार. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर ताल्यांचा देखील प्रतिसाद देखील होतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. राम तुझे राज है.
पटकावलं, कारण करावे संघ देखील आता या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपला खेळ सादर करणार आहे. यस, तर स्विच हिट मारायचा प्रयत्न होता बघा. फलंदाजाच्या आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये अनेक विचार चालू असतात. जेव्हा कनेक्टिव्हिटी होत नाही त्याच्या मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विच हिट आणि हा फटका प्रत्येक चेंडूवर कनेक्ट होतं असं चित्र नेहमीच दिसत नाही टेनिस क्रिकेटमध्ये. आगामी चेंडू तयार, हा चेंडू पुल केला, चेंडू हवेमध्ये आणि तैनात आहे शॉट मिड विकेटमध्ये, क्षेत्ररक्षक त्या 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. पहिल्या विकेटला परतावं लागेल. स्पीडअप करा, अतिरिक्त वेळ आपण घालवू नका, कारण दुसरा सामना चालू आहे. आज 7 सामने खेळवण्याचा आमचा मनोदय आहे, कारण अंतिम 3 मध्ये आपण पाहिलं तर काल नवसाती दिवा संघ दाखल झालेला आहे या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे सामना स्पीडअप करा प्लीज. धावसंख्या धावपलकावर 1-5-13, 66 डावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. आपण पाहिलं चांगली गोलंदाजी, गोलंदाज टुवर्ड द पॉवर प्ले 2चं षटक हाताळतोय कार्तिक. अतिशय चांगला कार्तिक गोलंदाज देखील दिसतोय. त्याचं वय देखील आपण पाहिलं अतिशय तरुण वयाचा हा गोलंदाज आहे कार्तिक. यस, टुवर्ड द 3ऱ्या क्रमांक, चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा, अडवण्याचा देखील प्रयत्न होता. सरळ आपण पाहिलं तर चांगला हिट, स्टेट हिट. एकच धाव तो मात्र फलंदाज वन डाऊनच्या रूपाने आला नवीन फलंदाज जय कडू. जय कडू यस, तर बघूया धावपलक आपण पाहता 1-14. हा फटका सजवला, टायमिंग बेमिसाला आहे, मात्र आत्मविश्वास कमी होता या फटक्यामध्ये आणि लॉंग ऑन सीमा रेषेलगत टिपलेला आहे एक चांगला झेल. मध्ये आपण पाहताय चांगली गोलंदाजी, त्याला परिपूर्ण साथ देखील या सर्व क्षेत्ररक्षकांची मिळते या वाशीगाव संघाची. नवीन फलंदाज टुवर्ड्स आपण पाहताय 4थ्या क्रमांकावर अनिकेत नाईक. स्ट्राईक एंडला जय कडू. डावखुरे हाताचा लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहताय कार्तिक याच्या या माऱ्यासमोर आणि हा फटका सजवलाय, मारलाय, एलिव्हेशन चांगलाय, उंची खूप आहे आणि हा जातोय आउट ऑफ द पार, षटकार.
यस तर आपण पाहतोय तिसऱ्या विकेटला परतावं लागेल, त्या डगआउटमध्ये आपल्याला परतावं लागेल. 3-20. बघा खेळपट्टी दर्जेदार आहे, खेळपट्टी चांगली आहे आणि क्युरेटर खूप मोठी भूमिका, पिच मेकरची खूप मोठी भूमिका देखील आपण पाहतो. यस नवीन फलंदाज सुवर्धा आपण पाहतो स्ट्राईक एंडला जाईल 5व्या क्रमांकावर. प्रवीण काटकर. बघा क्युरेटरचा मी उल्लेख केला. यूट्यूबवर मी पाहत असताना सोशल मीडियावर यूट्यूबवर एक व्हिडिओ मी पाहिला, त्याच्याबद्दल बोलेन. तोपर्यंत सामन्याकडे वळतोय प्रवीण नवीन फलंदाज. बघा नितीन याला यश, पहिलं यश या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. हा फटका सजवलाय, सफल झाला होता चेंडू हवेमध्ये, प्रयत्न चांगले आहेत आणि यश मात्र मिळताना दिसतोय त्या दीपिश मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा फटका अडवण्यामध्ये यश त्या क्षेत्ररक्षकाला 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतायत. काय एफर्ट आहे, काय चांगलं सातत्य आहे, पूर्णपणे हा आत्मविश्वास देखील आहे या क्षेत्ररक्षणाचा. या 2 धावा, धावसंख्या धावफलकावर 22. दरम्यान हा फटका आता मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातामध्ये देखील आपण पाहतोय हा सेल. दुसरं यश आपण पाहतोय नितीन याला. वैयक्तिक सांघिक जर पाहिलं आपण तर 4 विकेट या ठिकाणी, 4थं यश. शेगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांचं 66 डावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर एक आत्मविश्वास बिल्ड झाला, एक स्वतःमध्ये आपण पाहिली परिपक्वता पाहिली त्या क्षेत्ररक्षणाची. आणि 4-22. हा फटका चांगला सजवलाय, कट केलाय, चेंडू येतो डिफेन्स कव्हर पॉइंटमध्ये. हा चौकार, चांगला टायमिंग शॉट. डावपुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय त्या खेळपट्टीवर. यस धन्यवाद डीजे. एक षटकार, एक चौकार आपण पाहतोय. चांगली बिल्ड देखील इनिंग बिल्ड करतोय हा फलंदाज जय कडू. हा फटका सजवलाय, एलिव्हेशन आहे, उंची आहे, चेंडू सीमा पार आणि हा चेंडू सीमा पार हा येतोय. एक चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक. हा लगातार चौकार आणि त्याला फॉलो केलेला हा षटकार. यस धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल. 2 षटके सजवलेला, आत्मविश्वास मोटिवेट झालेला आहे खेळपट्टीवर या फलंदाज जय कडू याचा. धावसंख्या धावफलकावर 32. हा फटका मारलेला आहे, ते क्षेत्र गाठण्यामध्ये, ती सीमारेषा पार करण्यामध्ये यश. आणि रोशन सर डावपुरे आताच्या फलंदाजच्या बॅटमधून जेव्हा असे फटके पाहायला मिळतात तेव्हा एक चांगलं चित्र, नयनरम्य चित्र देखील आपण पाहतो. डीजे प्लीज अतिरिक्त वेल आणि हा सूर्य कोणासाठी थांबणार नाही. फक्त दुसरा सामना चालू आहे, घड्याळात वाजलेत 1 वाजून गेलेला आहे. आता जर आपण पाहिलं इक्वेशन, समीकरण, जर हे 66 डावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर पूर्णपणे टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं जय कडू
तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज 2-3 षटकार साकार करतो, एक चौकार. आता मात्र समीकरण पाहिलं, 12 चेंडू आणि 28 धावा. काय म्हणाल रोशन सर, फाईट बॅक दिली जाते या आपण पाहतोय अंबापाडा संघाच्या माध्यमातून. याच्यानंतर लगेच या 2 उर्वरित षटकांसाठी मिस्टर रोशन पाटील तारा. यस, थँक्यू. खरं तर तांडे सर, आपण पाहिला या लढतीमध्ये आता रंगत निर्माण केली आहे जय या खेळाडूनं. त्याने 5 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आता उरलेले 12 बॉल आणि 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावा. चेतननं ज्या पद्धतीने खरं तर एक इनिंग साकारली पहिल्या सत्रामध्ये, त्याला प्रत्युत्तर देणारी इनिंग आता जय साकारतोय. त्याच्या बॅटमधून हे षटकार आले. अंबापाडा संघाचा खेळ खरं तर ट्रॉम्बे कोलीवाडा नाईट स्पर्धेमध्ये पाहिला. मालवणी कोलीवाडा टीमच्या अगेन्स्ट हा संघ पराभूत झाला. पण त्या टीममध्ये बाहेरचे खेळाडू होते पुन्हा, आणि त्या संघांमध्ये पुन्हा एकदा मॅच झाली आणि तिथे अंबापाडा टीमनं त्या संघाला पराभूत केलं होतं खरं तर ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये. आणि जय जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्याला बघितल्यानंतर असं वाटतंय खरं तर ट्रॉम्बे संघाचा भावेश एक डावखुरा विस्फोटक फलंदाज जणू मैदानामध्ये खेळतोय की काय. 4थ्या षटकामध्ये यावेळेस बॉलर येतोय वाशी टीमचा मोनिश सुतार, हा गोलंदाज असेल. हे षटक निर्णायक असेल. आणि समोर स्ट्रायकिंग एंडमध्ये खेळाडू असेल ओमकार म्हात्रे माफी असावी. ओमकार म्हात्रे हा खेळाडू आहे समोर स्ट्रायकिंग एंडला. आणि एका बाजूला असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला जय कडू. अतिशय विस्फोटक बॅटिंग तुम्ही या खेळाडूची पाहताय. 12 बॉल आणि 28 धावा पर ओव्हरला तुम्हाला 14.00च्या सरासरीनं खरं तरी 28 धावांचा पाठलाग या डेथ ओव्हरमध्ये करायचा आहे. मोनिश सुतारचा पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये, हा फटका क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, 4 धावेसाठी चौकार. धन्यवाद डीजे. बघा हा फटका पाहिला चौकार रोशन सर. फलंदाज दिसतो ओमकार. मला वाटतं जवळजवळ 18 पेक्षा कमी 15 ते 16 वयाचा वयोगटातील आहे. काय चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर कौतुक करावं लागेल. वय वर्ष 16 असताना मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेला सचिन रमेश तेंडुलकर याने क्रिकेटला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि इथे मात्र आक्रमण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यावेळेस ओमकार मात्र या खेळाडूसाठी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी. छोटा पॅक बडा धमाका, अजून एक बहारदार षटकार. छत्रपती महाराजांचा राईट आर्म ओव्हर द विकेट, मोनिश तयार. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की यशाचं शिखर गाठाला वेळ लागत नाही. इथे प्रयत्न केले ओमकार मात्रे या खेळाडूनं हा लाजवाब रुबाबदार षटकार आला. थँक्यू. अवघड आहे, अशक्य आहे म्हणून महाराजांनी त्यावेळेला सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. परंतु मैदानामध्ये इम्पॉसिबलला पॉसिबल करतोय ओमकार म्हात्रे हा खेळाडू. त्याच्याकडे बघून वाटणार नाही खरं तर या गटाचा या फॉर्मॅटचा हा खेळाडू आहे. अंडर 15-16 पर्यंत असेल, 10वी-11वीला असेल, परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे. खरं तर क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा टायमिंगला महत्त्व आहे आणि टायमिंग त्याच्याकडे आहे आणि तो निडरपणे खेळतोय. त्याला कशाची भीती नाही. किती वेगवान बॉल फेका, त्याकडे टायमिंग चांगला आहे, शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. त्यावेळेस फुलर लेनचा बॉल कमबॅक करतो हळूहळू मात्र मॅचमध्ये मोनिश सुतार आणि इथे पॉपिंग क्रीज सोडली. बघा भरपूर कौतुक केलं आपण या खेळाडूची स्तुती केली
पण थोडासा किंचित पुढे गेला आणि त्यानंतर मात्र चेतननं आपली गुणवत्ता दाखवली आणि यष्ट्यांच्या मागे खेळाडूला खरं तर या ठिकाणी धावचित केलं. अजून एक धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या अंबापारा टीमला. बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमचे कॅप्टन कुणाल आपण इथे उपस्थित राहायचं आहे, कारण इथून जो जिंकेल विजेत्या संघासोबत तुम्हाला खरं तर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळायचा आणि तो सामना 4 षटकांचा असेल, याची आपण नोंद घ्या. तर मी विनंती करतोय पारगाव टीमचे कॅप्टन कुणाल आपण प्लीज इथे रिपोर्टिंग करा, कारण या लढतीनंतर आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत आणि त्यानंतर मात्र पुढच्या फेरीमधला पहिला सामना आपण इथे खेळवणार आहोत. तर आता येणारे 8 बॉल आणि 12 धावांची गरज. मोनिश सुतार खरं तर प्रत्युत्तर चांगलं देतोय आतापर्यंत या संपूर्णपणे अंबापारा टीमला. 7 चेंडू आणि 12 धावा मापी असावी. हा शेवटचा बॉल आहे, कारण पहिला बॉल चौकार, लगातार 2 बॉल होते षटकार आणि त्यानंतर चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलमध्ये देखील विकेट मिळालं खरं तर वाशी टीमला. 7 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस बॉलला ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये वेगानं, मात्र डीपमधला बॉल खरं तर फिल्डर बॉलमध्ये पोहोचलाय आणि त्यानंतर मात्र थ्रो तुम्ही पाहता थोडासा खराब. अति घाई संकटात नाही आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मध्ये स्ट्राईक रोटेट झाली आहे. महत्वाचं म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये जय कडू हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला राहील, हे महत्वाचं आहे अंबापारा टीमसाठी, कारण त्याने मोमेंटम प्राप्त करून दिला या इनिंगमध्ये आपल्या टीमला. 4थ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धुवाधार फलंदाजी केली, आता त्या खेळाडूला 6 चेंडूमध्ये 10 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि एका बाजूने 10 धावा वाशी टीमला रोकायच्या आहेत. खरं तर हा निर्णायक क्षण असेल या सामन्याचा. 6 बॉल आणि 10 धावा. ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. उलगडून दाखतील आपल्या समोर, कारण हा सामना भरपूर महत्त्वाचा. या सामन्याचं भविष्य स्पष्ट करणारे पहिले 3 चेंडू असतील आणि इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येतोय वाशी टीमचा मयुरेश. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खरं तर अनुभवी खेळाडू आहे या टीमचा. आता 10 धावा त्यांना रोखाव्या लागतील. वाशी परिसरातील खरं तर अनेक क्रिकेटचे चाहते खरं तर वाशी संघाला समर्थन करत असतील. यूट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक आमच्या समवेत जोडले. त्या सर्वांचं समाज सेवक चषक 2022 या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि या मैदानाच्या अवतीभोवती देखील अनेक प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. आज विकेंड आहे आणि अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आहेत, त्यामुळे मला तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती तुरळक पाहायला मिळेल. पण उद्या संडे आहे आणि मेगा संडे आणि मेगा फायनलचा दिवस हा अंतिम दिवस आहे. भरपूर प्रचंड गर्दी तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. गणपत शेठ यांच्या नावानं मात्र हे क्रीडांगण आहे. या मैदानाचा आपण आवर्जून उल्लेख करू. गणपत शेठ मैदान करावे, गणपत शेठ तांडेल यांच्या नावानं मात्र हे मैदान आणि खूप चांगली आउटफील्ड क्रीडांगणाची. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, हलक्यातनं बॉलला ड्राईव्ह केलं आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं. मार्टिन गप्टिलनं जेव्हा विश्वचषकामध्ये शेवटच्या बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या तेव्हा असा फटका लगावला होता, परंतु त्या फटक्यामध्ये वेग जास्त होता, त्यामुळे फिल्डरपर्यंत बॉल ट्रॅव्हल झाला आणि सेकंड रन घेत असताना मात्र काही फुटांचा अंतर असेल विश्वचषकापासून दूर राहिला होता न्यूझीलंड संघ. परंतु त्या चषकामध्ये पराभूत होऊन देखील तुम्ही खरं तर विल्यम्सच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहिली असेल आणि तदनंतर मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये तो संघ टॉपचा बनला. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली आहे, महत्वपूर्ण विकेट, निर्णायक क्षणाला कमबॅक करतोय मैदानामध्ये मयुरेश हा गोलंदाज. अजून एक धक्का बसला तो म्हणजे अंबापारा टीमला. खेळाडू बाद झाला यावेळेस जय कडू. एकोणीस फेब्रुवारी 1630 या दिवशी घरातनं या तमाम रयतेची हाक किंकाळल्या आई भवानीला पोहोचल्या आणि काळाला सुद्धा जिजाऊ समोर झुकावं लागलं.
आणि मा साहेबांच्या पोटी श्री किल्ले शिवनेरीवर शिवरत्न जन्माला आले आणि अखंड हिंदुस्थानात सोन्याचे दिवस आले ते राजे शिवछत्रपती यांना खऱ्यादन त्रिपार मानाचा मुजरा. आता 4 बॉल आणि 8 धावांची गरज. 4 चेंडू आणि 8 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय ऋतिक म्हात्रे आणि एका बाजूला असेल नॉनस्ट्रायकिंग एंडला चेतन म्हात्रे. ऋतिक आणि चेतन आंबापाडा टीमचे 2 खेळाडू. हा फटका भरपूर चांगला आहे स्क्वेअर लेगच्या वरून मात्र हा पॅरलल स्ट्रोक आणि इथे मात्र 6 धाव्यासाठी षटकार. हा षटकार आला. आता 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या आंबापाडा टीमला. चला पारगाव टीमचे कॅप्टन कुणाल आपण प्लीज इथे रिपोर्टिंग करा. यस कुणाल देखील अवेलेबल आहेत. आपण लगेचच पुढच्या मॅचकडे वळणार आहोत. आता आव्हान जड होत चाललं वाशी टीमसाठी. हे आव्हान त्यांना रोखता येईल का हा प्रश्न पडला असेल वाशी टीमच्या समर्थकांना. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती जय कडून आणि त्याला चांगलीच साथ दिली होती ओमकार म्हात्रे या छोट्याशा खेळाडूनं आणि आता या सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळवली. आता अटॅकिंग फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळेल. सिडी मिडऑफ असेल सिडी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि 30 सर्कलच्या आतमध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक घेतले गेलेत. 3 बॉलमध्ये तुम्हाला 2 धावा रोखायच्यात. अजूनही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात वाशी टीमचे गोलंदाज. हा फुलर लेनचा बॉल होता. इथे सिंगल रोखावी लागेल. लाऊड अपील झाली होती आणि त्यानंतर मात्र एका सिंगलसाठी धडपडतायत खरं तर फलंदाज आणि तदनंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि पंचांच्या आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. इथे सिंगल आहे की डबल आहे. आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल फर्स्ट एड किट घेऊन जा प्लीज. थोडीशी दुखापत झाली इजा झाली खेळाडूला. आपण तात्काळ मैदानामध्ये जा. मी आयोजकांना विनंती करतो स्वयंसेवक आपण प्लीज फर्स्ट एड किट आणि पाण्याची बॉटल हातामध्ये घेऊन जाईल. यस रोशन सर काय घडलं या सामन्यामध्ये आपण पाहाल हरलात तरी चालेल मात्र जिंकण्याचा आत्मविश्वास कधी सोडू नका. या फलंदाजाने अतिशय नवोदित असे फलंदाज आपण पाहिलं. वय वर्ष 16 ओमकार म्हात्रे वय वर्ष 15 2 षटकार 1 चौकार सजवला. या इनिंगला पूर्णपणे पाहिलं तर अनुभव नाही. आपण पाहाल टेनिस क्रिकेटचा खूप मोठं टेनिस क्रिकेट त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये खेळायचे आहे मात्र गुणवत्ता आहे. कारण त्याच्यानंतर त्यांनी जी विकेट बहाल केली का मी अनुभव हा शब्द आपण देखील नेहमी वापरता. अनुभव आपला तो अनुभव आपल्याला कामी येतो. त्याच्यानंतर ती आपण पाहिली एस टी चितची विकेट देखील पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहिलं जय कडू याचा हा बहरदार खेळ. गुणवत्ता असते आपल्याकडे मात्र अनुभव आपल्याला जशा जशा स्पर्धांमध्ये आपण खेळाल गावाचं प्रतिनिधित्व कराल तसा आपला अनुभव देखील आपल्यासोबत जोडला जाईल. काय खेळ पाहायला मिळाला या KCC अंबापाडा या संघातील फलंदाजांचा टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर पूर्णपणे आत्मविश्वास आपल्या फलंदाजीमध्ये प्रस्थापित केला या अतिशय तरुण वयातील खेळाडूंनी. धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल एकूण 6 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या 64. अजूनही 2 धावांची आवश्यकता. यस रोशन सर अजूनपर्यंत या ज्या धावा आपण कन्वर्ट झालेल्या आहेत त्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्याच्यामुळे तो वेट आपण त्याची देखील वाट पाहत आहोत. एकच धाव आहे. यस तर आता स्कोर लेवल झालं पण 2 बॉलमध्ये आता 1 धाव कंप्लीट करावी लागेल. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. 1 धावेची गरज आहे 2 बॉलमध्ये. थोडीशी इजा झाली आहे खेळाडूला. भरपूर वेगानं तो स्ट्रायकिंग एंडकडे आला होता आणि आपल्या संघासाठी त्याला विजयी धाव कंप्लीट करायची होती. आता पण निर्णयाची देखील प्रतीक्षा केली आहे. 1 धाव पंचांनी घोषित केले त्यामुळे अजून 1 धावेची गरज आहे विजयासाठी. 1 रन हवी आहे.
बॅटिंग करणाऱ्या अंबापाडा या टीमला 2 बॉल आणि 1 रनची गरज. पुढची लढत असेल विजेता संघ विपक्ष बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव, वावला ग्रुप क्रिकेट संघ करावे आयोजित समाज सेवक चषक 2022. आदरणीय BR तांडे साहेब, खरं तर त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या कार्याची दखल घेत या ग्रुपनं मात्र खरं तर त्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी भरवली आहे. आपण आपल्या समाजामध्ये जन्माला आलोय, समाजाशी काहीतरी आपलं देणं आहे या वृत्तीनं मात्र सातत्याने समाजसेवा करणारे आमचे आदरणीय BR तांडे साहेब, त्यांचा नक्कीच आम्ही आवर्जून उल्लेख करू. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. खरं तर समाजामध्ये अनेक धनवान आणि पैशाने श्रीमंत असलेले तुम्हाला लोक समाजामध्ये बघायला मिळतील, परंतु कमी लोक आहेत त्यांच्याकडे दान करण्याची खरं तर दातृत्व आहे. आणि त्यातील आमचे आदरणीय BR तांडे साहेब, हिंमत कमी लोकांकडे आहे खरं तर खर्च करणे, दान करण्याची, आणि समाजसेवा करणारे आमचे आदरणीय BR तांडे साहेब. अटॅकिंग फिल्डिंग 2 बॉल आणि 1 धाब्याची गरज. खरं तर ओले नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा 3 चेंडूमध्ये 1 धावा होती फुंडे टीमला, प्रथमेशच्या संघाला, तेव्हा सावळे संघाचा अक्षय पवार त्याने लगातार 3 विकेट बाद केले होते आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करत तो सामना जिंकला होता. आता या मॅचमध्ये 2 चेंडूमध्ये 1 धाव रोखता येईल का हा प्रश्न पडला असेल वाशी टीमच्या समर्थकांना. चेतन आपल्या परिणाम खरं तर प्रयत्न करतोय, फिल्डिंगची तो सजावट करतोय, त्याला 1 धाव रोखायची आहे. मागच्या बॉलवरती जर का रनआउट झाला असता तर 2 बॉलमध्ये 2 आले, असा प्रेशर वाढला असता अंबापाडा टीममध्ये, पण तो अजूनही सामना संपलेला नाही आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे तुम्हाला या 2 चेंडूमध्ये 1 धाव ही कम्प्लिटली पूर्ण करावी लागेल. आज या स्पर्धेमध्ये देखील एक वेगळा नियम आम्ही बघितला. जे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्याचा आपण उल्लेख करूया, पण मॅचकडे जाऊया. 2 चेंडू आणि 1 धाव, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि हा बिमर देखील होता, त्यामुळे जर का खेळाडू बाद झाला तरी संघ विजय झाला असताना इथे मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय तो म्हणजे KCC 11 अंबापाडा संघ. हार्डलक वाशीगाव 11 वाशी. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर टॉससाठी या बाबा 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय खरं तर अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये, क्रुशल टायमिंग मध्ये ज्या खेळाडूनं या सामन्याला कलाटणी दिली, फक्त 4 चेंडू फेस केले आणि 4 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 चौकाराच्या मैदानात